विद्यार्थी मित्रो, आपण पाहतोय कंपनी कायदा म्हणजेच कंपनी लॉ या विषयाची माहिती। मित्रहो, आपण या विषयातील कंपनी चिटणीस म्हणजेच कंपनी सेक्रेटरी या टॉपिक वरील 4 व्हिडिओ आजपर्यंत आपण पाहिलेले आहेत आणि त्या सर्वांचा एकत्रित विचार करून आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या भागामध्ये पाहणार आहोत। मित्रहो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। माझी वेबसाईट आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता। मित्रहो, जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल। तर एकंदरीत आपण कंपनी चिटणीस म्हणजेच कंपनी सेक्रेटरी या भागावरील जी सविस्तर माहिती मागील सर्व व्हिडिओमध्ये पाहिलेली होती आणि तीही थेरॉटिकल स्वरूपात, त्यावर आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन या व्हिडिओमध्ये पाहतोय। आतापर्यंत आपण कोणकोणते घटक पाहिलेले आहेत पहा। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होतं कंपनी चिटणीस, त्याचा अर्थ, व्याख्या, त्यांची पात्रता। त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होतं की कंपनी चिटणीसाची नेमणूक। त्यानंतरचा घटक आपण पाहिलेला होता कंपनी चिटणीसाचे स्थान अथवा भूमिका। त्यानंतर कंपनी चिटणीसाची कार्य किंवा कर्तव्य आणि सर्वात शेवटचा भाग आपण अभ्यासला होता, तो म्हणजे कंपनी चिटणीसाचे अधिकार, जबाबदाऱ्या व त्याच्या नोकरीची संपुष्टता। या 6 घटकांच्या माध्यमातून कंपनी चिटणीस हा भाग आपण अभ्यासलेला आहे। तर या सर्व घटकावर आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे येऊ शकतात त्याचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत। तर चला पाहूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 1, कंपनी चिटणीसपदी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची नेमणूक होऊ शकते? अज्ञान व्यक्ती, सज्ञान व्यक्ती, दिवाळखोर व्यक्ती किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती। यामधील अज्ञान व्यक्ती, दिवाळखोर व्यक्ती आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती म्हणजेच वेड व्यक्ती, या तिन्ही व्यक्ती भारतीय करार कायद्यानुसार करार करण्यास अपात्र आहे आणि एखाद्या व्यक्तीला चिटणीसपद स्वीकारायचं असेल तर त्याला कंपनी बरोबर लेखी करार करावा लागतो आणि हा करार फक्त सज्ञान व्यक्तीच करू शकते आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की कंपनी चिटणीसपदी खालीलपैकी फक्त सज्ञान व्यक्तीचीच नेमणूक होऊ शकते, बी। प्रश्न क्रमांक 2, कंपनी चिटणीसाच्या अंगी खालीलपैकी कोणते गुण अथवा पात्रता असावी लागते? चिटणीसाला व्यवस्थापनामध्ये प्रशासकीय अधिकारी, नियामक अधिकारी अशा विविध स्वरूपाची कार्य करावी लागतात आणि त्या अनुषंगाने त्या चिटणीसाचा कंपनीच्या अंतर्गत असलेल्या सर्व घटकांशी आणि त्याचबरोबर बाह्य घटकाशी सतत संपर्क येत असतो आणि म्हणून या चिटणीसाच्या अंगी परिपूर्ण शिक्षण, साऊंड एज्युकेशन असणं आवश्यक आहे, भाषेवरील प्रभुत्व, प्रोफिशियन्सी लँग्वेज असणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे कंपनी चिटणीसाला कंपनी कायद्याचे ज्ञान, दॅट इज नॉलेज ऑफ कंपनी लॉ, हे तिन्ही गुण आवश्यक आहे आणि म्हणून उत्तर सांगता येईल आपल्याला डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 3, कंपनीच्या पहिल्या चिटणीसाची नेमणूक खालीलपैकी कोणामार्फत केली जाते? खरं तर कंपनीची स्थापना किंवा निर्मिती हा कंपनीचा प्रवर्तक करत असतो। प्रवर्तक प्रामुख्याने कंपनी प्रवर्तनाचे काम करीत असताना संचालक मंडळाची नेमणूक करतो, चिटणीसाची नेमणूक करतो आणि त्याला आवश्यक असणाऱ्या सर्व तज्ञ व्यक्तींची नेमणूक करीत असतो आणि म्हणून कंपनीच्या आयुष्यातल्या पहिल्या चिटणीसाची नेमणूक ही जर कोणामार्फत केली जात असेल तर ती कंपनीच्या प्रवर्तकामार्फत केली जाते, दॅट इज प्रमोटर्स, ए। प्रश्न क्रमांक 4, कंपनीच्या पहिल्या चिटणीसानंतरच्या चिटणीसाची नेमणूक कोणामार्फत केली जाते? खरं तर पहिल्या चिटणीसानंतरच्या चिटणीसाची नेमणूक ही भागधारक आणि संचालक मंडळ यापैकी कोणा
शाहीमार्फत केली जाऊ शकते. मात्र जर व्यक्ती म्हणून एखाद्या घटकाची चिटणीसपदी नेमणूक करायची असेल, संचालकाची चिटणीसपदी नेमणूक करावयाची नसेल, तर मात्र संचालक मंडळामार्फत पहिल्याच चिटणीसानंतरच्या चिटणीसाची नेमणूक केली जाऊ शकते. पण संचालक मंडळातीलच एका संचालकाची जर चिटणीसपदी नेमणूक करायची असेल, तर मात्र भागधारकामार्फत केली जाऊ शकते. तर इथे आपल्याला म्हणता येईल की कंपनीच्या पहिल्या चिटणीसानंतरच्या चिटणीसाची नेमणूक कोणामार्फत केली जाते, तर संचालक मंडळामार्फत केली जाऊ शकते. बी. प्रश्न क्रमांक 5. कंपनीतील एखादा संचालक म्हणून काम करीत असतानाच त्याची नेमणूक चिटणीसपदी करावयाची असल्यास ती कोणामार्फत केली जाऊ शकते? नॅचरली ती भागधारकांमार्फत केली जाऊ शकते आणि म्हणून उत्तर आहे सी, भागधारक. प्रश्न क्रमांक 6. कंपनी चिटणीसपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक होऊ शकते? पहा, या ठिकाणी 4 वेगवेगळ्या घटक किंवा संस्था किंवा व्यक्ती दिलेल्या आहेत. व्यक्ती या अर्थाने की भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था ह्या सुद्धा व्यक्ती आहेत, त्या कृत्रिम व्यक्ती आहेत. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की कोणत्याही कंपनीच्या चिटणीसपदी जर नेमणूक करायची असेल, ती फक्त व्यक्ती आणि व्यक्तीचीच केली जाऊ शकते. भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था किंवा सहकारी संस्थांची नेमणूक कंपनीच्या चिटणीसपदावर केली जाऊ शकत नाही आणि म्हणून उत्तर आहे ए, व्यक्ती. प्रश्न क्रमांक 7. कंपनी व्यवस्थापनात कंपनी चिटणीसाचे स्थान खालीलपैकी नक्की कोणते आहे? तर कंपनीचं एकूण व्यवस्थापन पाहत असताना कंपनी चिटणीस हा कंपनीचा प्रशासकीय अधिकारी आहे. प्रशासकीय अधिकारी या नात्याने त्याला कंपनीचे सर्व प्रशासकीय कार्य करावी लागतात. त्याचप्रमाणे कंपनी चिटणीस हा कंपनीचा व्यवस्थापकीय अधिकारी पण असतो. कंपनीचं संपूर्ण व्यवस्थापनाची कार्य तो व्यवस्थापकीय अधिकारी या नात्याने करत असतो आणि कंपनी कायद्याने सांगितलेली सर्व कार्य करण्यासाठी तो नियामक अधिकारी या नात्याने कार्य करीत असतो. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, कंपनी व्यवस्थापनात कंपनी चिटणीसाचे स्थान हे प्रशासकीय अधिकारी म्हणून आहे, व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून पण आहे आणि नियामक अधिकारी म्हणून सुद्धा आहे आणि म्हणून उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8. कंपनी चिटणीसाला खालीलपैकी कोणती प्रशासकीय स्वरूपाची कार्य करावी लागतात? तर खरं तर संघटनात्मक प्रशासन, कार्यालयीन प्रशासन आणि कर्मचाऱ्याविषयक प्रशासन ही तिन्ही प्रशासकीय कार्य ही कंपनी चिटणीसाला करावी लागतात आणि म्हणून उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9. कंपनी चिटणीसाला खालीलपैकी कोणती नियामक स्वरूपाची कार्य करावी लागतात? नियामक स्वरूपाची कार्य याचाच अर्थ कंपनी कायद्यामध्ये नमूद केलेली कार्य, स्टॅच्युटरी फंक्शन्स. यामध्ये वार्षिक विवरणपत्रके तयार करणे म्हणजेच नफा तोटा पत्रक, ताळेबंद आणि अहवाल तयार करणे याचा अंतर्भाव असतो. नियामक पुस्तके तयार करणे म्हणजे सभासद नोंदवही, गहाण व बोजा नोंदवही, सभासद सूची इत्यादी स्वरूपाची जी पुस्तके आहे त्याला आपण नियामक पुस्तके असं म्हणतो. आणि दस्तऐवज प्रमाणित करणे म्हणजे कंपनीतील विविध दस्तऐवज तपासून ती बरोबर असल्याची खात्री करून घेतल्यानंतर त्यावर सही करणे म्हणजेच दस्तऐवज प्रमाणित करणे होय. ही तिन्ही कार्य ही नियामक स्वरूपाची कार्य आहेत आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की कंपनी चिटणीसाला वार्षिक विवरणपत्र तयार करणे, नियामक पुस्तके तयार करणे आणि दस्तऐवज प्रमाणित करणे ही तिन्ही नियामक स्वरूपाची कार्य पूर्ण करावी लागतात आणि म्हणून उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10. संचालकांचा प्रतिनिधी म्हणून कंपनी व्यवस्थापनामध्ये कंपनी चिटणीसास खालीलपैकी कोणती कार्य करावी लागतात? संचालकांचा प्रतिनिधी या नात्याने करावी लागणारी कार्य. संचालकांचा प्रतिनिधी, संचालकांचा विश्वस्त, संचालकांचा अभिकर्ता किंवा संचालकांचा हस्तक या नात्याने कंपनी चिटणीसाला कंपनीतील सभासदांच्या भागांचे हस्तांतर करणे, कंपनीच्या मूळ सभासदाचे भाग त्याच्या वारसाला संक्रमित करणे, त्याला आपण वारस नोंद असं म्हणू शकतो,
आणि कंपनीमधील विविध सभांचे, मग ते सभासदांच्या सभा असोत, संचालक मंडळाच्या सभा असोत अथवा कर्जरोखेधारकांच्या किंवा सावकारांच्या सभा असो, या सर्व सभांचे आयोजन करावे लागते. आणि म्हणून संचालकांचा प्रतिनिधी म्हणून कंपनी व्यवस्थापनामध्ये कंपनी चिटणीसास भागांचे हस्तांतर करावे लागते, भागांचे संक्रमण करावे लागते आणि सभांचे आयोजन करावे लागते. आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11. कंपनी कायद्यानुसार आवश्यक असणारी खालीलपैकी कोणती नियामक पुस्तके चिटणीसास जतन करून ठेवावी लागतात? सभासदांचे नोंद पुस्तक, सभासदांची सूची आणि मालमत्ता, गहाण व बोजा नोंद पुस्तके. ही सर्व पुस्तके ही कायद्याने कंपल्सरी केलेली आहेत, सक्तीची केलेली आहेत आणि म्हणून त्याला आपण म्हणतो नियामक पुस्तके. आणि आपल्याला त्या आधारेच सांगता येईल की कंपनी कायद्यानुसार आवश्यक असणारी खालील सर्व नोंद पुस्तके, नोंद वह्या ही नियामक पुस्तके म्हणून चिटणीसास ठेवावी लागतात. डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 12. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी चिटणीसास खालीलपैकी कोणती कार्य करावी लागतात? कंपनी व्यवस्थापनामध्ये कंपनी कायद्याप्रमाणे, त्याचप्रमाणे आयकर कायद्याप्रमाणे, मुद्राकर कायद्याप्रमाणे, अनिष्ट निर्बंध व्यापार पद्धती कायद्याप्रमाणे, किमान वेतन कायद्याप्रमाणे अशा विविध प्रकारच्या कायद्यानुसार कंपनी चिटणीसाला कार्य करावी लागतात. आता आपण या ठिकाणी फक्त पाहतोय तो म्हणजे भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार चिटणीसास खालीलपैकी कोणती कार्य करावी लागतात? सभेचे इतिवृत्त तयार करणे, भागधारकांच्या लाभांशावरील आयकराची कपात करणे, भाग हस्तांतर अर्जावर योग्य मुद्रा लावलेली आहे का नाही ते पाहणे आणि आयकर कपातीबाबत संबंधितांना प्रमाणपत्र देणे. तर बी आणि सी हे प्राप्तिकर कायद्यानुसार करावे लागणारी कार्य आहेत आणि सी ही मुद्राकर कायद्यानुसार करावी लागणारी कार्य आहेत. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की ए म्हणजे सभेचे इतिवृत्त तयार करणे हे कंपनी कायद्याप्रमाणे आहे, बी भागधारकांच्या लाभांशावरील आयकराची कपात करणे हे प्राप्तिकर किंवा आयकर कायद्यामध्ये येतं, सी भागांचे हस्तांतर अर्जावर मुद्रा लावली आहे किंवा नाही हे पाहणे मुद्राकर कायद्यानुसार येतं आणि आयकर कपातीबाबत हे सुद्धा आयकर कायद्यानुसार येतं. म्हणजे भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार फक्त सभेचे इतिवृत्त तयार करणे हे चारपैकी एकमेव उत्तर आपल्याला सांगता येईल ए. प्रश्न क्रमांक 13. भारतीय प्राप्तिकर कायदा 1961 नुसार कंपनी चिटणीसास खालीलपैकी कोणती कार्य करावी लागतात? सभेचे इतिवृत्त हे कंपनी कायद्याप्रमाणे आहे, भागधारकांच्या लाभांशावरील आयकराची कपात करणे हे प्राप्तिकर किंवा आयकर कायद्यानुसार आहे, कंपनीतील सर्व सभेचे आयोजन करणे हे पुन्हा भारतीय कंपनी कायद्याप्रमाणे आहे, सभासद नोंदवही तयार करणे हे देखील भारतीय कंपनी कायद्याप्रमाणे आहे. याचाच अर्थ असा ए, सी आणि डी हे भारतीय कंपनी कायद्यानुसार आहे तर बी मात्र प्राप्तिकर किंवा आयकर कायद्यानुसार कार्य आहे आणि म्हणून उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 14. कंपनी चिटणीसास कंपनीच्या भागधारकांसंबंधी खालीलपैकी कोणती कार्य करावी लागतात? कंपनी चिटणीसाला खरं तर कंपनी संचालक मंडळ, कर्मचारी, भागधारक, त्रयस्थ व्यक्ती, बँका, विमा कंपन्या या सर्वांसंबंधात कार्य करावी लागतात. त्यापैकी भागधारकांसंबंधीची जी कार्य आहेत ती कार्य म्हणजे सभासदांच्या किंवा भागधारकांच्या सभा आयोजित करणे, सभासदांची नोंदवही तयार करणे, सभासदांना भाग दाखला देणे किंवा भाग अधिपत्र देणे ही सर्व कार्य ही भागधारकांसंबंधी आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 15. कंपनी चिटणीसास कंपनीच्या कर्मचाऱ्यासंबंधी खालीलपैकी कोणती कार्य करावी लागतात? आता इथे आपण पाहतोय कर्मचाऱ्यासंबंधात कर्मचाऱ्यांच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे, कर्मचाऱ्यांच्या कामात एकसूत्रपणा आणणे, कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करणे, मार्गदर्शन करणे, सल्ला देणे, त्यांना उत्तेजन देणे ही सर्व कार्य ही कंपनीच्या कर्मचाऱ्यासंबंधी असल्यामुळे उत्तर सांगता येईल डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 16. कंपनी चिटणीसाला आपली कार्य यशस्वीपणे पूर्ण करता यावीत म्हणून खालीलपैकी कोणाकडून अधिकार प्राप्त होतात?
आता हा प्रश्न आहे कंपनी चिटणीसाच्या अधिकाराबाबत। तर कंपनी चिटणीसाची नेमणूक ही नियमावलीतील नियमाद्वारे होत असते, संचालक मंडळाद्वारे होत असते किंवा कराराद्वारे होत असते। ज्याद्वारे चिटणीसाची नेमणूक होते त्याद्वारेच त्यांना अधिकार प्राप्त होतात। कराराद्वारे जर चिटणीसाची नेमणूक दिली तर त्या करारामध्ये चिटणीसाचे अधिकार नमूद केलेले असतात। संचालक मंडळाच्या ठरावानुसार जर चिटणीसाची नेमणूक केलेली असेल तर त्या ठरावामध्ये चिटणीसाच्या अधिकाराबाबत माहिती दिलेली असते। आणि कंपनी नियमावलीत जर तरतूद असेल तर जशी नियमावलीत नेमणुकीबाबत तरतूद तशीच अधिकाराबाबत सुद्धा तरतुदी असतात। आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की कंपनी नियमावलीद्वारे, संचालक मंडळाद्वारे किंवा कराराद्वारे या तिन्ही माध्यमातून कंपनी चिटणीसाला अधिकार प्राप्त होतात। डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 17, कंपनी चिटणीसाला कंपनी व्यवस्थापनात खालीलपैकी कोणते अधिकार प्राप्त झालेले आहेत? व्यवस्थापनामध्ये कंपनीच्या भागांची विक्री करणे, विक्री केल्यानंतर भागांचे वाटप करणे, भागधारकांच्या भागांचे हस्तांतर करणे, ही सर्व कार्य करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनामध्ये चिटणीसाला हे तिन्ही अधिकार प्राप्त झालेले आहेत। आणि म्हणून उत्तर सांगता येईल डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 18, कंपनी चिटणीसाला खालीलपैकी कोणत्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात? कंपनी व्यवस्थापनाबाबत गुप्तता पाळणे, गुप्तपणे नफा न मिळविणे आणि आपल्या अधिकाराचा वापर फक्त कंपनीच्या हितासाठीच करणे। जर कंपनीच्या व्यवस्थापनाबाबतची जर गुप्तता कंपनी चिटणीसाने पाळली नाही तर त्याबाबत त्याला जबाबदार धरलं जातं। कंपनी चिटणीसाने जर गुप्तपणे नफा मिळवलेला असेल तर त्या संबंधात होणाऱ्या कंपनीच्या नुकसानीस चिटणीस जबाबदार असतो। आणि त्याचप्रमाणे कंपनी चिटणीसने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून स्वतःचा स्वार्थ साधलेला असेल तर त्याबाबत सुद्धा तो जबाबदार ठरला जातो। आणि म्हणून उत्तर सांगता येईल डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे कंपनी चिटणीसाला नोकरीतून काढून टाकले जाते? चिटणीसाने नियमावलीतील तरतुदींचा जर भंग केलेला असेल, कायदेशीर तरतुदींचा भंग केलेला असेल आणि ज्या करारानुसार त्याची नेमणूक झालेली आहे त्या करारातील अटी शर्तींचा म्हणजेच तरतुदींचा जर भंग केलेला असेल तर मात्र कंपनी चिटणीसाला नोकरीतून काढून टाकलं जातं, म्हणजेच डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 20, कंपनी चिटणीसाची नोकरी केव्हा संपुष्टात येऊ शकते? जर चिटणीसाने आपल्या कामात निष्काळजीपणा दाखविलेला असेल तर, जर चिटणीसाने आपल्या कामात दिरंगाई केलेली असेल तर, आणि जर कंपनीच्या चिटणीसाने आपली निश्चित करून दिलेली जबाबदारी पूर्ण केलेली नसेल तर या तिन्ही कारणासाठी कंपनी चिटणीसाची नोकरी संपुष्टात येऊ शकते। आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व। विद्यार्थी मित्रांनो, आपण एकंदरीत 5 व्हिडिओ या कंपनी चिटणीसाबाबत पाहिलेले, त्यामधले 4 व्हिडिओ हे पूर्णतः थेअरीच्या स्वरूपात आणि शेवटचा व्हिडिओ आपण त्या थेअरीवरील जेवढे काही घटक आपण पाहिलेले आहेत त्या सर्वांवर आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन तयार केलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल। मित्र हो, माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे आणि त्याचप्रमाणे व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता। तुमच्या कमेंट्स जे आहेत त्या कमेंट्स तुम्ही माझ्या मेलवर सुद्धा देऊ शकता, माझा ईमेल या ठिकाणी दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण नवीन टॉपिक, नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत आणि ती म्हणजे कंपनीच्या सभा, कंपनी मीटिंग याबाबतची। धन्यवाद।